भारतामध्ये लॉकडाऊन लागणार आहे. नरेंद्र मोदी यांनी स्वतः संसदेमध्ये म्हणाले की लॉकडाऊनच्या तयारीला लागा. ह्या अफवा सध्या व्हॉट्सअपवरती आणि समाज माध्यमांमध्ये खूप पेळ फुटलंय. पण लक्षात घ्या, नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन लागणार आहे असं कुठेही म्हटलेलं नाही. तर कोविड काळात डिस्ट्रीब्युशनचे चॅनल्स डिस्टर्ब झालेले असताना सुद्धा आपण परिस्थिती कशी हाताळली याचं उदाहरण त्यांनी फक्त दिलेलं आहे. इराण आणि इस्रायलच्या युद्धामुळे जे काही परिस्थिती निर्माण झालेली असली तरी स्ट्रेट ऑफ हॉर्मझमधून भारत, पाकिस्तान, चीन, रशिया, इराक यांच्यासारख्या देशांना अजून सुद्धा वाहतुकीची परवानगी आहे. त्याच्याशिवाय भारतामध्ये सध्या 8 लाख टन LPGचा सुमारे 1 महिना पुरेल इतका साठा उपलब्ध आहे. त्याच्याशिवाय कच्च्या तेलाचा साठा हा 41 पुरवठादार देशांकडून भारताला येत असतो, तो सुमारे 2 महिने पुरेल इतका उपलब्ध आहे. त्याच्याशिवाय महाराष्ट्र शासनाने सुद्धा राशनवरती रॉकेल केरोसिन दिलं जाईल हे जाहीर केलेलं आहे. फक्त मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर ही महत्त्वाची शहरं वगळता ते दिलं जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी पडू नका आणि समाज माध्यमांवरती पसरणाऱ्या अफवांना विश्वास ठेवू नका.